मी परत आलोय प्रॅक्टिस सेट 6.1 मधलं क्वेश्चन नंबर 6 मधला 7 नंबरचा प्रॉब्लेम आहे. साइन टू द पॉवर 4 थीटा मायनस कॉस टू द पॉवर 4 थीटा इक्वल टू 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थीटा. तर याची लेफ्ट हँड साइड आहे साइन टू द पॉवर 4 थीटा मायनस कॉस टू द पॉवर 4 थीटा. याला आपल्याला सॉल्व्ह करू. जी RHS साइडला व्हॅल्यू आहे 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थीटा ही व्हॅल्यू आपल्याला आणायची आहे. तर बघा या साइन टू द पॉवर 4 थीटाला मला साइन स्क्वेअर थीटा आणि याचा पूर्ण होल स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर थीटा आणि याचा पूर्ण होल स्क्वेअर तर असं आपल्याला करता येतं. तर मग पुढे याला सॉल्व्ह करत असतानाच म्हणजे हा काय होत आहे तर ए होत आहे ह्या ए चा स्क्वेअर मायनस हा बी समजू आपण तर हा बी चा स्क्वेअर. तर हा एक फॉर्म्युलाच होत आहे. तर हा फॉर्म्युला जो आहे हा फॉर्म्युला म्हणजेच ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे एक वेळा आपल्याला ए प्लस बी लिहिता येतं आणि एक वेळा आपल्याला ए मायनस बी लिहिता येतं. तर या फॉर्म्युलाचा वापर करून मी याला असं लिहितो की साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा आणि एकदा लिहितो मी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा असं लिहिलं. त्यानंतर मी लिहितो साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा ऍज इट इज आणि त्यानंतर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 हा आपला फॉर्म्युलाच आहे. आणि या फॉर्म्युल्याची व्हॅल्यू मी इथे पुट करणार आहोत 1 म्हणून. कारण मी इथे लिहितो की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू काय होतं 1 होतं. तर बा पुढे याच फॉर्म्युल्यावरून मला साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काढता येते कारण मला 2 कॉस स्क्वेअर पाहिजे. तर म्हणून काय करतो मी की साइन स्क्वेअर थिटा ऍज इट इज लिहितो आणि हा जो कॉस स्क्वेअर आहे हा त्या साईडला पाठवतो म्हणजेच 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा मला साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू ठेवता येते. तर मी या साइन स्क्वेअर थिटाच्या जागेवर 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा लिहिणार आहोत. तर पहा 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा कोणाची व्हॅल्यू आहे ही साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा मी लिहिलेली आहे. त्यानंतर मायनस कॉस स्क्वेअर थिटा ऍज इट इज लिहिणार आहोत आणि हा 1 याला मल्टिप्लाय झाला म्हणजे याला लिहिलं काय आणि नाही लिहिलं काय. तर काय म्हणून राहिलं की याला सॉल्व्ह केलं तर 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा आणि मायनस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा होतं आणि हे इक्वल टू RHS हे आलेलं आहे. तर बघा या पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 7 सॉल्व्ह केलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8 यामधूनच क्वेश्चन नंबर 6 मधला क्वेश्चन नंबर 8 आपण पाहणार. तर यामधलं प्रॉब्लेम नंबर 8 जे आहे हे सेक थिटा प्लस टॅन थिटा इक्वल टू कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. तर बघा मित्र हो तुमचे पेपर जे आहे वर्ग 10वीचे जवळ झालेले आहे. 21 फेब्रुवारी पासून तुमचा प्रथम पेपर. तुम्ही घाबरलेले असता तर घाबरायची एवढी गरज नाही आहे. तुम्ही जे काही प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून दिले आहे याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. वेळेवर जरी तुम्हाला प्रॉब्लेम विचारलं तर ते तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. तर बघा सेक थिटा प्लस टॅन थिटा इक्वल टू कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. तर आपल्याला ही फक्त LHS साइड म्हणजे लेफ्ट हँड साइड घ्यायची आहे जी आहे सेक थिटा प्लस टॅन थिटा. तर ही लेफ्ट हँड साइड आपल्याला अशी सॉल्व्ह करायची आहे की याला सॉल्व्ह केल्यानंतर आपलं उत्तर जे आहे हे आलं पाहिजे कोणतं राईट हँड साइडचं जे आहे कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. तर बघा सेक थिटा म्हणजे काय तर सेक थिटाचा फॉर्म्युला होतो 1 अपॉन कॉस थिटा आणि त्यानंतर टॅन थिटा म्हणजे आपल्याला काय लिहिता येतं तर टॅन थिटा म्हणजे होतं साइन थिटा अपॉन कॉस थिटा. हे फॉर्म्युले आपल्याकडे आहेत. या दोन फॉर्म्युलाचा वापर करून हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. तर बघा सेक थिटाच्या जागेवर मी लिहितो 1 अपॉन कॉस थिटा आणि इथे प्लस टॅन थिटाच्या जागेवर लिहितो मी साइन थिटा अपॉन कॉस थिटा. तर याला सॉल्व्ह करत असताना बघा याचा डिनॉमिनेटर सारखा आहे. पण जेव्हा आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करतो आणि डिनॉमिनेटर जेव्हा सारखा येतो तेव्हा डिनॉमिनेटर आपण ऍज इट इज ठेवत असतो. तर बघा इथं मी डिनॉमिनेटर कॉस थिटा ऍज इट इज ठेवलं आणि वरच्या संख्यांची बेरीज म्हणजे 1 प्लस साइन थिटा असं केलं. आता मी काय करतो हे सॉल्व्ह करायचं आहे मला ही व्हॅल्यू पाहिजे आहे मला वरतं कॉस थिटा पाहिजे आहे. तर मी काय करणार आहे की 1 मायनस साइन थिटाने न्यूमरेटरलाही काय करणार आहे मल्टिप्लाय करणार आहे आणि त्याच्यानंतर 1 मायनस साइन थिटाने डिनॉमिनेटरला सुद्धा काय करणार आहे मल्टिप्लाय करणार आहे. म्हणजेच मी इथं करणार आहे मल्टिप्लाइड 1 मायनस साइन थिटा बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. ठीक आहे लिहिलं. मग त्याच्यानंतर काय झालं की एक वेळा प्लस दिसत आहे एक वेळा मायनस दिसत आहे म्हणजे 1 चा स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा मला असं लिहिता येईल आणि त्यानंतर इथे लिहिता येईल मला कॉस थिटा आणि हे
1 मायनस साइन थिटा ऍज इट इज. त्यानंतर बघा हा जो फॉर्म्युला आहे मी मागील प्रॉब्लेम मध्ये सांगितलं होतं की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू काय होते 1 होते. मग मला काय पाहिजे आहे इथं 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय होतं बा. तर मग मी काय करतो की हा साइन स्क्वेअर थिटा जो आहे या साइडनं प्लस आहे इकडे हाकल्यानंतर काय होईल मायनस होईल. म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू काय होते 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. मग हा 1 चा स्क्वेअर लिहिला काय आणि नाही लिहिला काय शेवटी फॉर्म्युला तोच आहे. म्हणजे याची व्हॅल्यू काय होत आहे कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजे मी 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाच्या जाग्यावर कॉस स्क्वेअर थिटा पुट करणार आहोत. म्हणजे या जाग्यावर मी इथे कॉस स्क्वेअर थिटा असं लिहिणार आहोत. तर काय होईल कॉस थिटा आणि ब्रॅकेट मध्ये 1 मायनस साइन थिटा. तर बघा हा कॉस थिटा आणि याचा स्क्वेअर कॅन्सल राहिलं काय आपल्याकडे शिल्लक. तर आपल्याकडे शिल्लक राहिलेला आहे काय तर वरती कॉस थिटा राहिलेला आहे न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर मध्ये आपल्याला फक्त 1 मायनस साइन थिटा दिसत आहे. तर या पद्धतीने आपण RHS साइड जी आहे प्रूव्ह केली आहे. तर असंच समोरील एक्झाम्पल आहे क्वेश्चन नंबर 9. तर बघा मित्र आपण क्वेश्चन नंबर 9 बघणार आहोत. तर इफ tan थिटा प्लस 1 अपॉन tan थिटा इक्वल टू 2 असेल तर दाखवून द्या म्हणते की tan स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा इक्वल टू 2. प्रश्न काय तर एवढा सोपा वाटत आहे की काही नाही इथं स्क्वेअर लिहिणं इथं स्क्वेअर लिहिणं झालं नाही. स्क्वेअर केला नाही होणार आहे आपल्याला. जर आपण याला पूर्णपणे स्क्वेअर केलं तर आपल्याला एक फॉर्म्युला लावा लागणार आहे. तो फॉर्म्युला जेव्हा आपण लावू तेव्हा वेगळंच काहीतरी काय होते की एक्सपान्शन होते. त्या एक्सपान्शनवर तुम्ही घाबरून जाता. परीक्षेमध्ये असे बरेचसे प्रश्न पडतील. परीक्षा म्हटलं म्हणजे की तुम्हाला भीती. परीक्षा ही जीवनात सर्वांना द्यावीच लागते आणि तुम्ही तुमच्या जीवनातली सर्वात मोठी परीक्षा तुम्ही 21 तारखेपासून चालू करणार आहे. तर घाबरायचं नाहीये. बघा तुम्हाला वाटलं ना की आपण स्क्वेअर करायला पाहिजे तर सर्वात पहिली स्टेप कोणती आहे तर स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करावं लागेल. चला ठीक आहे मी लिहितो गिवन काय दिलेला आहे. चला काय दिलेला आहे tan थिटा प्लस 1 अपॉन tan थिटा इक्वल टू 2 हे दिला गिवन. मग स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड वाटलं ना तुम्हाला स्क्वेअरिंग करायचं म्हणून ठीक आहे स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. मग स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केल्यानंतर काय तर याला काय करतो tan थिटा प्लस 1 अपॉन tan थिटा याला स्क्वेअर केलं इक्वल टू याचा सुद्धा स्क्वेअर घेतला. आता झालं स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. एका एकाला स्क्वेअर नाही करता येत. आता काय होईल की मी याला ए मानतो याला बी मानतो म्हणजेच माझ्याजवळ एक फॉर्म्युला तयार होत आहे कोणता ए प्लस बी होल स्क्वेअर. तर याला मी सॉल्व्ह कसं करणार आहे ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपल्याला आहे. ए ची व्हॅल्यू मी काय समजतो इथं ए म्हणजे tan थिटा समजत आहे आणि बी म्हणजे मी इथं काय समजत आहे 1 अपॉन tan थिटा. मग मी ए आणि बी च्या जागेवर ह्या व्हॅल्यू पुट करणार आहोत ए आणि बी ची. तर काय होईल ए च्या जागेवर मी tan थिटा दिलं म्हणजे tan थिटाचा होल स्क्वेअर. ठीक आहे त्याच्यानंतर प्लस 2 ए ची व्हॅल्यू मी tan थिटा समजलो आहे आणि मग बी ची व्हॅल्यू 1 अपॉन tan थिटा समजलो आहे आणि त्याच्यानंतर बी ची व्हॅल्यू जी आहे ही मी 1 अपॉन tan थिटा आणि याचा काय केलाय होल स्क्वेअर. मग मी असंच इथं पुट करणार आहोत कोणत्या ठिकाणी या ठिकाणी. चला बघा काय काय पुट करू मी इथं tan स्क्वेअर थिटा प्लस 2 tan थिटा त्याच्यानंतर मल्टिप्लाइड बाय 1 अपॉन tan थिटा आणि प्लस 1 अपॉन tan थिटाचा होल स्क्वेअर इक्वल टू 2 चा स्क्वेअर किती होतो 4. झालंय सॉल्व. मग या ठिकाणी हा tan थिटा आणि tan थिटा कॅन्सल होत आहे म्हणजे 2 into 1 फक्त 2 शिल्लक राहणार. म्हणजे मला असं लिहिता येते tan स्क्वेअर थिटा प्लस 2 प्लस 1 चा स्क्वेअर 1 होते आणि इथे लिहिता येईल मला tan स्क्वेअर थिटा इक्वल टू इथे लिहिता येते 4. हे प्लस आहे ही टर्म तिकडे आखून देतो म्हणजे काय होईल tan स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा इक्वल टू 4 मायनस 2 म्हणजेच आपलं उत्तर आलं मित्र हो आलं ना 4 मायनस 2 म्हणजे 2 म्हणजे हे आपले हे उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे आणि या पद्धतीने आपण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे. एवढं घाबरून जायचं कारण नाहीये. त्यानंतर मी क्वेश्चन नंबर 10 सॉल्व्ह करणार आहोत यामधलाच क्वेश्चन नंबर. तर बघा क्वेश्चन नंबर 6 मधला 10th नंबरचा प्रॉब्लेम आहे tan a अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर a होल स्क्वेअर प्लस cot a अपॉन 1 प्लस cot स्क्वेअर a होल स्क्वेअर इक्वल टू sin a इंटू cos. याचे मॅक्झिमम चान्सेस क्वेश्चन नंबर 4 किंवा 5 मध्ये येण्याचे. तुम्हाला जरासा याला पाहिल्याबरोबर भीती वाटते याला घाबरायची एवढी गरज नाहीये.
तर सिम्पली आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करत गेलो तर आपल्याला नक्कीच आन्सर मिळणार आहे. तुम्हाला घाबरायचं नाहीये, तुमची एक्झाम लवकर येत आहे. परीक्षेला सगळ्यांना सामोरं जायचंच असतं. परीक्षा प्रत्येकाच्या जीवनात येत असते आणि तसंच या येणाऱ्या 21 तारखेला तुम्ही सर्वात मोठ्या परीक्षेला समोर जाणार आहे. तर याला आपल्याला समोर जाण्यासाठी असेच सिंपल प्रॉब्लेम आहे, याला कठीण समजून घाबरायचं नाहीये. तर बघा स्टेप वाईज आपण जाऊ. एल याच्या साइड मी लिहितो परत. काय आहे तर टॅन ए अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर ए याचा होल स्क्वेअर दिलाय प्लस कॉट ए दिलाय अपॉन 1 प्लस कॉट स्क्वेअर ए याचा सुद्धा होल स्क्वेअर दिलाय. याला सॉल्व्ह करून आपल्याला राईट हँड साइड जी आहे म्हणजे साइन ए इंटू कॉस ए हे आपल्याला याला सॉल्व्ह करून आणायचं आहे. तर इथे बघा आपल्याला इथं 1 प्लस टॅन स्क्वेअर ए 1 प्लस टॅन स्क्वेअर ए हा जो फॉर्म्युला आहे हा सेक स्क्वेअर एचा आहे. 1 प्लस टॅनचा उलटा कॉट होते म्हणजे कॉट स्क्वेअर ए आणि सेकचा उलटा काय होते कोसेक होते. तर म्हणून हा 1 प्लस कॉट स्क्वेअर ए इक्वल टू कोसेक स्क्वेअर ए. फॉर्म्युले पाठ करायची गरजच नाही. हे असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता करता म्हणजे जास्तीत जास्त मॉक टेस्ट द्या, प्रॅक्टिस करा, जास्तीत जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पहा. तुम्हाला सॉल्व्ह करता करताच हे फॉर्म्युले वापरावे लागेल. हे वापरता वापरता आपोआपच लक्षात राहतील, रटायची गरज नाहीये. तर या फॉर्म्युल्याचा वापर आपण इथे करणार आहोत. तर मी बघा काय करतो, टॅन ए ऍज इट इज लिहिला आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर ए च्या जागेवर मी लिहिला आहे सेक स्क्वेअर ए आणि याचा होल स्क्वेअर आहे म्हणून होल स्क्वेअर घेतलं प्लस कॉट ए लिहिलं अपॉन 1 प्लस कॉट स्क्वेअर ए याचा फॉर्म्युला इथं काय होईल कोसेक स्क्वेअर ए आणि याचा होल स्क्वेअर आहे म्हणून याचा सुद्धा होल स्क्वेअर केला. तर मी काय करतो की हा टॅन ए अपॉन हा काय होईल सेक टू द पॉवर 4a होईल प्लस हा कॉट ए ऍज इट इज लिहिला आणि हा काय होईल कोसेक टू द पॉवर 4a होईल. यालाच मला असं लिहिता येतं टॅन ए डिवाइड बाय सेक टू द पॉवर 4a प्लस हा कॉट ए ऍज इट इज आणि हा डिवाइड बाय आहे म्हणून हे साइन वापरून आलो मी डिवाइडचं कोसेक टू द पॉवर 4a. मग त्याला सिम्प्लिफाय करतो. टॅन ए म्हणजे काय होतं साइन ए अपॉन कॉस आणि हे डिवाइड बाय तसंच लिहितो सेक टू द पॉवर 4a म्हणजे काय होते 1 अपॉन कॉस टू द पॉवर 4a प्लस ऍज इट इज लिहिलं. त्याच्यानंतर कॉट ए म्हणजे काय होतं तर कॉस ए अपॉन साइन ए आणि डिवाइड बाय कोसेक टू द पॉवर 4a ला मी लिहितो साइन टू द पॉवर 4a. ह्या डिवाइडच्या जागेवर मी मल्टिप्लाय करणार आहे. मल्टिप्लाय केल्यामुळे काय होणार आहे की हे खालची जी टर्म आहे ही कुठे जाईल न्यूमरेटर मध्ये जाईल म्हणजे डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये म्हणजे काय होईल एक्सचेंज होतं हे म्हणजे साइन ए अपॉन कॉस ए लिहिलं ऍज इट इज मल्टिप्लाइड बाय इथं लिहितो मी कॉस टू द पॉवर 4a हा खालचा कॉस टू द पॉवर 4a वरत गेला मल्टिप्लिकेशन केलं डिवाइडचं म्हणून आणि इथं 1 प्लस इथं होईल कॉस ए अपॉन साइन ए आणि ह्या डिवाइडच्या जागेवर मल्टिप्लाय होईल साइन टू द पॉवर 4a अपॉन 1 होईल. मग आता होते काय कॉस ए आणि हा 4 कॅन्सल इथं क्यूब राहील हा साइन ए आणि हा 4 कॅन्सल होईल इथं क्यूब राहील. मग आता जे जे शिल्लक राहिलं ते मी इथं लिहितो. नेक्स्ट स्टेप इथे लिहितो मी लक्ष ठेवा. हा काय होईल साइन ए शिल्लक राहिला ठीक आहे लिहिलं साइन ए. हा त्याच्यानंतर खाली काही शिल्लक आहे काय अजिबात नाही मल्टिप्लाइड बाय इथं कोण आहे कॉस क्यूब ए शिल्लक राहिला कॉस क्यूब ए. त्यानंतर बा प्लस लिहिलं हा कोण शिल्लक आहे कॉस ए शिल्लक आहे ठीक आहे. त्याच्यानंतर मल्टिप्लाइड बाय कोण साइन क्यूब ए शिल्लक आहे ठीक आहे. मग आता ही एक टर्म आहे ही एक टर्म आहे या दोघांमध्ये प्लस आहे तर याच्यामध्ये सारखं काय इथे साइन ए आहे इथे साइन ए आहे इथं कॉस ए आहे इथे कॉस ए आहे. तर मग आता मी काय करतो साइन ए इंटू कॉस ए काढला कॉमन आणि राहिला काय शिल्लक तर इथं कॉस ए कॉमन काढला तर इथं कॉस स्क्वेअर ए शिल्लक राहतो आणि इथं काय राहते शिल्लक प्लस हा साइन स्क्वेअर ए. तर बघा आपल्याजवळ एक फॉर्म्युला आहे साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इक्वल टू होते 1. तर मग ही व्हॅल्यू मी इथे पुट करतो. हा तर काय होईल काय होईल इथं साइन ए इंटू कॉस ए ऍज इट इज राहील आणि या ठिकाणी मी 1 पुट करणार आहे. 1 ने याला मल्टिप्लाय केलं म्हणजे आपल्याला काय राहते तेच साइन ए इंटू कॉस ए एवढंच राहतं आणि ही आपली RHS साइड सुद्धा आहे म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे. बघा मित्र असेच प्रॉब्लेम हे सिंपलच असतात फक्त आपण पाहिल्यावर घाबरून जातो मला सॉल्व्ह करता येईल की नाही
आपला टाइम वेस्ट होणार काय, म्हणजे काय होईल की प्रॉब्लेम चुकलं तर आपला पूर्ण वेळ जाईल, याच्यापेक्षा आपण दुसरं प्रॉब्लेम घेऊ, असे प्रश्न आपल्या मनामध्ये तयार होतात. तर असं बिलकुल करायचं नाही. स्टेप वाईज चला, फॉर्म्युले लर्न करायची गरज नाही. मी बोललोच, असं जर तुम्ही जर प्रॅक्टिस करत गेले तरी हे प्रॉब्लेम तुम्हाला तसेच आठवतील, तसेच तुम्ही याच्यामध्ये वापराल. जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब तर कराच, मित्रांना शेअरही करा, लाईक सुद्धा करा, कमेंट्स करा. आणखी काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा. माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय बायोमध्येच, तर तुम्ही कॉन्टॅक्ट त्याच्यावर करून मला सांगू पण शकता. मी नक्कीच तुम्हाला मदत करेल आणि व्हिडिओच्या द्वारे तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.